देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनं देशाच्या राजकारणाला हादरवून सोडलं होतं. पण आज तब्बल 42 वर्षांनंतर त्याच हत्येशी जोडलेलं एक नाव पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय. इंदिरा गांधींच्या हत्येच्या कटात दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती आणि थेट निवडणुकीच्या मैदानात उतरलीय. पण नेमकं हे नाव कोणाचं आहे आणि यंदाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्याला कोणत्या पक्षानं उमेदवारी दिली आहे? विशेष म्हणजे हा राजकीय प्रवास काही आजपासून सुरू झालेला नाहीये. यामागे पंजाबच्या राजकारणाशी जोडलेली एक मोठी आणि धक्कादायक अशी पार्श्वभूमी आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अकाली दल वारीस पंजाब देनं आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. फतेहगड साहिब जिल्ह्यातील बस्सी पठाण विधानसभा मतदारसंघातून 61 वर्षीय सतवंत सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि सतवंत सिंग यांचं नाव समोर येताच या उमेदवारीची चर्चा का होतीये? याचं कारण म्हणजे त्यांचे वडील केहर सिंग. केहर सिंग यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कटात दोषी ठरवण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी सतवंत सिंग आणि बिंत सिंग यांनी गोळ्यात झाडून हत्या केली होती. या हत्येच्या कटात केहर सिंग यांचाही सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना 6 जानेवारी 1989 रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. आता याच केहर सिंग यांचा मुलगा सतवंत सिंग 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. 61 वर्षीय सतवंत सिंग हे बस्सी पठाण मतदारसंघातील मुस्तफाबाद गावचे रहिवासी असून ते निवृत्त बँक अधिकारी आहेत. पण इथं आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत सतवंत सिंग यांनी फरीदकोटमधून निवडणूक जिंकलेले अपक्ष खासदार सरबजीत सिंग खालसा यांच्या प्रचारासाठी काम केलं होतं. आणि सरबजीत सिंग खालसा कोण आहेत? तर ते इंदिरा गांधींच्या हत्येत सहभागी असलेल्या बिंत सिंग यांचे पुत्र आहेत. म्हणजेच इंदिरा गांधींच्या हत्येशी संबंधित दोन कुटुंबातली पुढची पिढी आज पंजाबच्या राजकारणात सक्रिय आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवर वारिस पंजाब देनं सतवंत सिंग यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिले. अमृतसरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत वारिस पंजाब देचे कार्यवाहक अध्यक्ष आणि अमृतपाल सिंग यांचे वडील तरसेम सिंग यांनी ही घोषणा केली. यावेळी फरीदाकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंग खालसा देखील तिथे उपस्थित होते. पक्षाच्या म्हणण्यानुसार केवळ सत्ता मिळवणं हा त्यांचा उद्देश नसून पंजाबचे हक्क, पंथिक मुद्दे आणि बलिदान दिलेल्या कुटुंबांचा सन्मान जपणं हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. याच पक्षानं खडूर साहिबचे खासदार आणि सध्या तुरुंगात असलेले अमृतपाल सिंग यांना 2027च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे पंजाबमध्ये निवडणूक अजून दूर असली तरी वारिस पंजाब देच्या या उमेदवारांच्या घोषणेमुळे इंदिरा गांधी आणि त्यांच्या हत्येचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.